पुढच्या बातमीकडे पटकन वळूयात। पुढची बातमी आहे प्रज्ञा सातव यांच्या संदर्भातली। प्रज्ञा सातव यांनी हातची आमदारकी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणलाय। 5 वर्षाची काँग्रेसनं दिलेली आमदारकी सोडून प्रज्ञा सातव या गेल्यात भारतीय जनता पार्टीमध्ये आणि यामुळे विधान परिषदेत काँग्रेसची संख्या घटली आहे। याचा थेट परिणाम झालाय तो सतेज पाटील यांच्या विरोधी पक्षनेता होण्याच्या स्वप्नावर। ते स्वप्न आता भंगलंय। काँग्रेसला हवी असलेली अपेक्षित संख्या घटली आहे। काँग्रेसची संख्या 8 वरून आता 7 वर आली आहे आणि परिणाम स्वरूप विधान परिषदेमध्ये आपल्या बळावर विरोधी पक्षनेता होण्याच्यासाठी सतेज पाटील यांचा दावा मजबूत राहिलेला नाही। दरम्यान आपल्या निर्णयाच्या बद्दल प्रज्ञा सातव काय म्हणतात आणि त्यावर संतापलेले नाना पटोले काय म्हणतात ते ऐका। सर, आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्यासोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। बीजेपीने काय प्रलोभन दिलं, कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन कोणाला पैशाचं प्रलोभन, कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे। जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे, ज्याला लोकशाही मान्य नाही, असा या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं हे वेळ सांगेल। पण झालेली घटना हे चुकीची आहे। दरम्यान भारतीय जनता पार्टीच्याकडून केवळ प्रज्ञा सातव यांनाच काँग्रेसमधून आणलं गेलेलं नाही तर दिलीप माने सुद्धा आलेत आणि त्यामुळे स्वाभाविकरित्या काँग्रेसचे नेते भाजपावर चिडलेले आहेत। की इतकं सर्व मिळूनही प्रज्ञाताई असं कुठला निर्णय घेतील त्यामध्ये नेमका काय त्यांचा राजकीय स्वार्थ आहे मला माहिती आहे। कारण 5 वर्षाची त्यांची आमदारकी शिल्लक होती पुन्हा विधान परिषदेची आणि अशा स्थितीमध्ये असा निर्णय घेणं तर कुठे ना कुठेतरी काही अडचण आहे का, आता आम्ही त्यापर्यंत काही गेलो नाही किंवा तो विषय आमच्या पुढे तरी सध्या नाही। राजकारणामध्ये राजकारण करत असताना सगळेच खेळी करूनच राजकारण करत असतात। त्याच्यामुळे तुम्ही खेळी समजा, त्याच्यामध्ये रणनीती समजा, अजून काय समजायचं ते समजा, परंतु सातव मॅडम जर आमच्या महायुतीमध्ये येत असतील म्हणजे भाजपामध्ये येत असतील तर आम्हाला देखील आनंद आहे। प्रज्ञा सातव यांना त्यांच्या पतीच्या निधनाच्या नंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्याची संधी मिळाली। ज्या पद्धतीनं आलेली संधी अर्धवट टाकून भाजपात निघून गेल्या, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशावर नक्की कसल्या प्रकारची राजकीय पुनर्वसनाची हमी मिळाली आहे असाही प्रश्न उपस्थित राहतोच। पण त्याच्या जोडीला स्थानिक राजीव सातव यांना मानणारा हिंगोलीतला वर्ग मात्र नाराज झालाय। प्रज्ञाताई सातवचे कार्यकर्ते नाहीत, आम्ही राजूभाऊ सातवांचे कार्यकर्ते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही कोणी नेता गेला म्हणजे त्या काय पक्ष संघटनेतून नेता झालेले नव्हते, ते राजूभाऊंच्या निधनानंतर पक्षश्रेष्ठींनी एक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी म्हणून त्यांना आमदार केलं, पण त्यांनी कार्यकर्त्यांशी त्यांची कोणतीही प्रज्ञाताई सातव लोकांची नेतेच नव्हती। त्यांनी कोणती जनतेतून एकही निवडणूक लढवली नाही। राजूभाऊच्या नावावर त्यांच्या नावाचा वारसा घेऊन ते राजकारणात आले आणि आज त्यांनी आयत्या घरात नागोबा जाऊन ते आम्ही तयार केलेला घर त्यांनी भाजपला दिला। त्यांच्या मागे पक्ष संघटना, पक्षाचे कोणते कार्यकर्ते हा विषय त्यांच्या मागे आहेच नाही। त्यांचा मागचा विषय फक्त राजूभाऊ सातव आणि राजूभाऊ सातव आहे।